नमस्कार मंडळी, एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. चला मग मंडळी, आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी काय द्यायचं. प्रत्येक आईला असं वाटतं की आपला मुलगा सगळं काही खायला पाहिजे आणि जे काही टिफिनला देतो ते संपवून यायला पाहिजे. प्रत्येक गोष्टी तर खाऊ घालू शकत नाही आणि लहान मुलांना ना खूप जिभेचे चोचले असतात की हे नको, ते नको, ते पाहिजे, हे नको, असं प्रत्येक मुलगा असा आईसोबत हट्ट करत असतो आणि आईला असं वाटतं की आपला मुलगा सगळं काही खायला पाहिजे. त्यापैकी एकच इथं मी मोड आलेल्या मुगाचं रेसिपी दाखवणार आहे. लहान मुलांना मोड आलेले जे कडधान्य असतात ते खायला नकोसे असं वाटतात आणि त्यापैकी एक चविष्ट असं खमंग असं घेऊन आलेली रेसिपी स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. इथं मी मोड आलेले मूग असं अर्धा कप घेतलेलं आहे. ह्याला मोड आणून घेतलेला आहे 1 दिवस अगोदर. आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांडीमधनं एकदम बारीकसर वाटून घ्यायचं. अगदी थोडंसं पाणी घालायचं, साधारण 1 ते 2 चमचे असं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं. अजून एक वाटण तयार करायचं त्यासोबत. ते वाटून घेतल्यानंतर इथं मी 2 ते 3 चमचे शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे वापरले, ते घेतले. साधारण इथं 2 ते 4 असं हिरवी मिरच्या घेतलेला आहे. आणखी इथं 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतले. अर्धा कढीपत्त्याचे पान, अगदी थोडंसं अर्धा चमचा असं जिरे घेतले. हे सगळं एकदम बारीकसर वाटून घ्यायचं. जे मोड आलेले मूग वाटून घेतलेलं होतं त्यामध्ये हे घालायचं. त्यानंतर एकदम बारीक चिरलेलं कोथिंबीर घालायचं आणि कांदा घालायचा. तर जर तुमच्या मुलाला कांदा आवडत नसेल तर स्किपही करू शकता. इथं अगदी थोडंसं हळद घालायचं चिमूटभर, चिली फ्लेक्स घालायचं. चिली फ्लेक्स तुमच्या आवडीप्रमाणे स्किपही करू शकता. अगदी थोडंसं हिंग घातलेलं आहे, चवी प्रमाणात मीठ घातलेलं आहे, आणखी थोडंसं ओवा हातामध्ये कुस्करून घातलेला आहे. आता हे सगळं आणखी एक हे ॲड करायचं. यामध्ये तीळ घातलेलं आहे, साधारण 1 चमचा. इथं मी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे, अर्धा कप असं. आणखीन त्यामध्ये अर्ध्यापेक्षाही थोडंसं कम गव्हाचं पीठ वापरलं आहे, आणखी थोडंसं हरभरा डाळीचं पीठ. आता हे सगळं यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं. जे माझं मेजरमेंटचं कप होतं हे अर्ध्या कपचं मापाचं होतं, त्यामुळं मी अर्धा कप म्हणत आले. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, छानपैकी मिक्स करायचं. तुम्हाला हे पीठ सैलसर वाटलं तर तुम्ही आणखीन ज्वारीचं पीठ वापरू शकता. मी तर खास करून ज्वारीचं पीठ वापरले. तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. मोड आलेल्याचे पदार्थ खूप काही आहे. डोसे करू शकता, काही धिरड्या करू शकता, तुम्ही आणखी वेगळे पदार्थ करू शकता. इथे मी थालीपीठ बनवणार आहे. एकदम खमंग असं चविष्ट असं लागतं. तुम्ही जर मोठ्यांना जरी दिलं तर खूप छान आवडीनं खातील. नाश्त्यासाठी एकदम छानपैकी पदार्थ आहे. इथे अशा प्रकारे जास्त पाणी अजिबात वापरायचं नाही. मी मिक्सरच्या भांडीमध्ये अगदी थोडंसं पाणी घेऊन यामध्ये घातलेलं आहे. दुसरं पाणी जास्त वापरलेलं नाही आहे. इथं तुम्ही कापड घेऊन, सुती कापड किंवा दस्ती असं घेऊन एक गोळा तयार करून घ्यायचं. हातानेच थापून घ्यायचं, थोडंसं पाण्याचा हात लावत थापून घ्यायचं. मी अगदी छोटेसे बनवले टिफिनसाठी म्हणून, अगदी थोडे छोटे बनवले. तुमच्या आवडीप्रमाणे मोठं, बारीक किंवा छोटे वगैरे बनवून घेऊ शकता, मोठ्यांनासुद्धा. यामध्ये ना जास्तीत जास्त कांदा जर वापरला ना एकदम चव लागतं. ह्यामध्ये तुम्ही आणखीन वेगळे भाज्या काही ॲड करू शकता. मी खूप सारे भाज्यांनी ॲड केलं, त्यामुळं एकदा एकच चव लहान मुलांना आवडते म्हणून एकच असं फक्त मुगाचाच वापर केलेला आहे. वेगळे काही भाज्या घातल्या नाही. साधारण कोथिंबीर, कढीपत्ता ह्याचप्रमाणे केले. अशाच पद्धतीने रोज वेगळ्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये घालून देऊ शकता. थापून घेतल्यानंतर तवा गरम झाल्यानंतर यामध्ये जे कापडावरती थापून घेतलेलं होतं थालीपीठ ते तव्यावरती घालायचं आणि थोडंसं तेल सोडायचं, त्यावरती झाकून ठेवायचं. मी अगदी छोटे बनवले टिफिनसाठीच म्हणून. तुम्ही मोठेसुद्धा बनवून घेऊ शकता. चवीला तर अप्रतिम असं लागतं. एकदम खमंग असं, लहान मोठे प्रत्येकाला आवडेल. आणि ना आठवड्यामध्ये हे एक रेसिपी तर व्हायलाच पाहिजे. प्रत्येकाने
प्रत्येक वेगळं काहीतरी खाल्लं. कडधान्य सहज खाण्यात येत नाही. लहान असो मोठं असो कोणालाही मोड आलेले ते जास्त आवडत नाही. दाताखाली येतात, चावलं जात नाही. त्यामुळं हे एक रेसिपी नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. एकदम पोट भरेल आणि हेल्दीसुद्धा असेल अशी रेसिपी आहे. अशाच पद्धतीने मी अजून एक थापून दाखवते तुम्हाला. अगदी तुम्हाला जेवढं प्रमाणात घ्यायचं आहे तेवढं गोळा घ्यायचं. दस्ती किंवा कापड ओलं करून घ्यायचं. त्यामुळं त्या दस्तीला सुद्धा चिटकत नाही, कापडाला चिटकत नाही. गोळा हलक्या हाताने थोडंसं पाणी लावून थापून घ्यायचं. अशाच पद्धतीने तुम्ही सगळे हे थालीपीठ थापून घेऊ शकता. चला मग साधी सोपी रेसिपी आहे ना, आणि लहान मुलांना असं आठवड्यात एक तरी दिवस असं मोड आलेल्यांचं काहीतरी वेगळं खायला पाहिजे. असंच दिलं तर खात नाही. त्यामुळं ना एकदम खमंग ह्यासोबत तुम्ही चटणी किंवा सॉस ह्यासोबत देऊ शकता. माझा मुलगा घरी असलं की दहीसोबतच खातो. टिफिनमध्ये थोडंसं सॉस देते. तरीसुद्धा सॉसची आवड नाही आहे त्याला. त्यामुळं असंही तोडून खाल्ला तरीही एकदम छान टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटते रेसिपी. अशाच टिफिनची रेसिपी तर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये तुम्हाला कळवा. अशाच रेसिपी घेऊन येत जाईल मी. बघा तुम्ही बघू शकता एकदम कलरसुद्धा सुरेख आलेला आहे, एकदम मऊसूत झालेला आहे आणि खमंगसुद्धा एकदम जिभेची चव वाढवण्यासाठी सुद्धा छान आहे. चला मग इथं मी लहान मुलांचं टिफिनसुद्धा भरवून दाखवते. असं तुकडे करून दिलेलं आहे आणि एक छोटंसं सॉसचं पॅकेट ठेवलेलं आहे. चला मग तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद. धन्यवाद.